मितालीनंतर आपण नेक्स्ट गेस्टकडे जातोय, ज्या आहेत अचला कांबळे. आता त्यांना मी का निवडलं आहे याचं कारण की त्या एक डॉक्टर आहेत. सो आपण त्यांच्या हेल्पने आपण आपल्या काही प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत आणि त्यांच्या लाईफकडे पाहण्याचे पर्स्पेक्टिव्ह काय आहेत त्यासाठी आपण त्यांना निवडलं आहे. सो चला आपण त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारूयात. हाय अचलाताई. हाय. कसा होता तुमचा दिवस? आजचा दिवस छान होता. हेक्टिक होता थोडासा, पण ठीक आहे, म्हणजे चांगलं वाटलं मला. अच्छा, बरं मला सांगा, या वुमन्स डेला काय बरं प्लॅन आहेत तुमचे? या वुमन्स डेला आता मी डॉक्टर आहे, तर काहीतरी स्त्रियांसाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी विचार करते की कॅम्प करावा, असा माझा विचार होता. तर युजली मुलींचे आणि स्त्रियांचे काय प्रॉब्लेम असतात की त्यांना स्किनबद्दल कन्सर्न असतो, त्यांना गायनॅक रिलेटेड प्रॉब्लेम असतात. तर त्याच्यासाठी म्हणून मी एक कॅम्प करायचा विचार करते आणि तो मी 3 दिवस घेण्याचा विचार करते. अरे वा, दिस इज सच अ मीनिंगफुल वे टू स्पेंड वुमन्स डे. आता मला सांगा की अशी कुठली स्त्री आहे तुमच्या आयुष्यात जिने तुम्हाला सगळ्यात जास्त इन्स्पायर केलं आणि का? असं एक व्यक्ती किंवा एका व्यक्तीने इन्स्पायर होण्यासारखं असं नसतं, पण म्हणजे काही लोक पेशन्सनी वागतात, तर त्यांच्याकडून पेशन्स घेण्यासारखं असतो. जशी माझी आई होती, तिच्यामध्ये खूप जास्त पेशन्स होता, तिच्याकडून मी पेशन्स शिकले. माझी बहीण म्हणा किंवा माझ्या फ्रेंड्स ज्या एकदम करिअर ओरिएंटेड आहेत, म्हणजे त्यांना ती क्रेव आहे की काहीतरी आपण आयुष्यात केलं पाहिजे, तर तसं त्यांच्याकडून ते इन्स्पिरेशन भेटतं. जेव्हा आपण बाकीच्या सक्सेसफुल लोकांना बघतो, तर मग त्यांनी कसं सक्सेस अचीव केलं पाहिजे आणि ते कसं मेंटेन ठेवलं पाहिजे, किती डिग्निटीनी राहिलं पाहिजे, हे आपण त्यांच्याकडून शिकतो. तर अशी एक व्यक्ती म्हणून सांगता नाही येणार, पण बरेचसे लोक आहेत जे इन्स्पायर करतात. Wow, that is a nice thought actually, to be inspired by everyone's, positivity or everyone's goodness. आता मला सांगा की या तुमच्या लाईफच्या जर्नीमध्ये कोण सगळ्यात जास्त सपोर्टिव्ह होतं तुम्हाला? असं एक पर्टिक्युलर नाही सांगता येणार की कोण सपोर्टिव्ह होतं. त्याच्यात तुम्हाला तुमचे फ्रेंड्स पण तेवढेच सपोर्ट करतात, फॅमिली पण तेवढीच सपोर्ट करते आणि दोन्हीच्या सपोर्ट शिवाय तुम्ही पुढे पण जाऊ शकत नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. सपोज असा एक दिवस आहे जो पूर्ण तुमच्यासाठी आहे, विच विल बी कॉल्ड ॲज अचला डे. तर तुम्ही तो कसा स्पेंड करताल बरं? ॲक्च्युली असा दिवस भेटायला पाहिजे, पण तसं बघायला गेलं तर तुला हसू येईल, पण ॲक्च्युली मी उशिरा उठेन त्या दिवशी आणि मग थोडीशी रिलॅक्स सुरुवात करेन. मग फ्रेंड्सना बोलवेन, त्यांच्याबरोबर थोडासा टाईम स्पेंड करेन. थोडंसं स्पा वगैरेला पण जाऊ शकते मी. मला जेव्हा पण टेन्शन येतं किंवा काय होतं, मी अशी एखादी म्हणजे तलाव म्हण किंवा रिव्हर म्हण त्या साईडला बसते, थोडा वेळ रिलॅक्स करते, म्हणजे पुढचा दिवस चांगला जातो. जो फर्स्ट थिंग तुम्ही सांगितलात, मला असं वाटतं जर या व्हिडिओ पाहणाऱ्या लेडीज असेल तर त्या खूप रिलेट करतील की आरामात उठायचं. ऑब्व्हियसली सकाळपासून जे ऑलमोस्ट प्रत्येक लेडीज सकाळी वगैरे उठते न, त्याच्यानंतर त्यांचा दिवस सुरू होतो, पण त्यांना उठावं तर लवकरच लागतं. हो, म्हणजे एंड ऑफ द डे प्रत्येक लेडीजचा तो काइंड ऑफ एक्झॉस्टिंगच डे असतो. सो झोप सगळ्यांनाच प्रिय आहे. ओके, आता मला सांगा की सध्याच्या ब्युटी स्टँडर्ड्सबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? ब्युटी स्टँडर्ड्स हा खूप म्हणजे वेग टर्म आहे. तुमचा स्किन टोन काय आहे, स्किन कलर काय आहे, याच्यापेक्षा जास्त त्यांना गोरं होण्यात जास्त इंटरेस्ट आहे, जे की चुकीचं आहे. प्रत्येक स्किन टोन, प्रत्येक स्किन कलर हा चांगला असतो आणि चांगला असू शकतो जर तुम्ही तसे रिप्रेझेंट कराल तर. इवन मी माझ्या करिअरमध्ये पण पाहिलं आहे की बऱ्याचशा मुली येतात, इवन मुलं पण जास्त कन्सर्न असतात की मला अशी जॉ लाईन पाहिजे किंवा मला असा नोज कट असा पाहिजे, माझे डोळे असे पाहिजेत, मला हे लिफ्ट करायचं आहे, ब्रो लिफ्ट करायचं आहे, किंवा असे बोलतात किंवा मला स्किन कलर माझा चेंज करून पाहिजे. हे सगळं जे आहे म्हणजे आउटर ब्युटीला खूप इम्पॉर्टन्स देतात. म्हणजे तुमचा जो स्किन कलर आहे किंवा स्किन टोन आहे तो काही इतका चेंज होणार नाही आहे. हेरिडिटरी फॅक्टर मॅटर्स, पण त्याच्यासाठी तुम्ही इतके पुढे जाऊन सर्जरी करणं किंवा कुणाला फॉलो करून तसंच वागणं हे चुकीचं आहे. ओके, राईट.
आता मला सांगा, काय तुम्ही ॲडवाईस देताल अशा मुलींना ज्यांचे स्किन टोन डिफरंट आहे किंवा बॉडी टाईप डिफरंट आहे किंवा कुठल्या एका गोष्टीने त्यांना अनअट्रॅक्टिव्ह वाटतं किंवा इन्सिक्युअर वाटतं, अशा मुलींना तुम्ही काय ॲडवाईस करताय? जर तुम्ही आतून हॅपी असाल, तुम्हाला स्वतःबद्दल कॉन्फिडन्स असेल आणि तुम्ही जे करताय त्याच्यामध्ये जर खुश असाल ना, तुम्हाला काही म्हणजे ब्युटी ट्रीटमेंट करायची गरज नाही आहे. इवन सिम्पल मॉइश्चरायझर तुम्ही जरी यूज केलं किंवा सनस्क्रीन यूज केलं तरी तुमची बॉडी टोन, बॉडी कलर मेंटेन होतो. इवन बॉडी टाईप, बॉडी शेमिंग आजकाल खूप लोक बोलतात त्याच्याबद्दल. तर तुम्ही हेल्दी असाल, तुम्ही म्हणजे तुमचा स्टॅमिना चांगला असेल, तुमची इम्युनिटी चांगली असेल, तुम्ही फिट असाल, तर बाकी काही मॅटर करतं असं मला नाही वाटत. एक्झॅक्टली. आणि हे मला सुद्धा वाटतं की मुली खूप पातळ असल्या तरी बोललं जातं काही ना काही, किंवा खूप म्हणजे प्लस साईज जरी असेल तरी बोललं जातं. आणि इंडियन स्किन टोन पाहता मला असं वाटत नाही की काही एक राईट फिगर असते. तुला एक गोष्ट सांगू का, तू जर बाहेरच्या देशात गेली किंवा बाहेरच्या कंट्रीजमध्ये गेली तर तिथे असं काही नाही आहे, ते स्वतःचा कलर ऍक्सेप्ट ओन करतात. बरोबर. तर तसं इंडियन्स लोकांनी पण केलं पाहिजे असं मला वाटतं. ओके, आता आणखी एक खूप इम्पॉर्टंट असा क्वेश्चन आहे. स्त्रियांनी पिरियड पेन किंवा मूड स्विंग्स जे होतात, PMSing, हे कसं टॅकल करायला हवं बरं? आता बऱ्याच लोकांना PMSing म्हणजे पण काय हे माहीत नसतं. ॲक्च्युली तुमचे जेव्हा पिरियड्सचे 4 दिवस असतात किंवा काही काही जणांचे 5 किंवा 6 पण असू शकतात, तर त्यावेळेस मुलींना पेन होतं, हॉर्मोनल चेंजेसमुळे इरिटेशन जास्त होतं, मूड स्विंग्स होतात. तर याला बेसिकली PMSing म्हणतात. त्यावेळेस हॉर्मोनल चेंजेसमुळे होतात, तर त्याच्यासाठी तुम्ही हॉट वॉटरची बॅग किंवा पेन तुम्हाला जास्त होत असेल तर ते पोटावर ठेवून वगैरे रिलॅक्स करू शकता. बॅक पेन होत असेल तर बॅकच्या खाली एखादी उशी घेऊन पण ते रिलॅक्स होईल. इवन तुम्ही चॉकलेट्स खाऊ शकता. डार्क चॉकलेट इज अ बेस्ट मेडिसिन इन PMSing. ॲक्च्युली इट विल रिलीज युअर हॅपी हॉर्मोन्स. तुमच्या आजूबाजूला जे व्यक्ती आहेत त्यांनी तुम्हाला, आता ऑब्व्हियसली भाऊ मोस्टली जे तुम्हाला इरिटेट करत असतात आणि त्यात तुम्ही ऑलरेडी इरिटेटेड असतात, तर तुम्ही त्यांना सांगू शकता की आत्ता नको भांडूस, थोड्या वेळाने भांड, म्हणजे थोड्या दिवसांनी भांड. किंवा तेव्हा तुमची जास्त पॅम्परिंग व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्याबद्दल बोलू शकता. बेसिकली तुम्ही जितकं तुमच्या जे पण कंडिशन आहे स्वतः जेवढं बोलाल तेवढं समोरच्याला समजणार आहे. आणि प्रत्येक स्त्री किंवा प्रत्येक व्यक्ती ही डिफरंट असते, त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्ती डिफरंट तरीकेने रिॲक्ट करते. तर तशा पद्धतीने ते हँडल होणं गरजेचं आहे. आणि पिरियड्स किंवा हे नॉर्मल गोष्टी आहेत, तुम्ही बोलू शकता, घरच्यांशी पण बोला. आणि खूप तुम्हाला त्रास होत असेल किंवा काही वाटत असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला एकदा घ्या. व्हेरी नाईस मेसेज. हा व्लॉग सुद्धा त्याचसाठी आहे की प्रॉब्लेम्स जोपर्यंत आपण बोलत नाही, मला असं वाटतं अर्धे बोलल्यानेच सॉल्व्ह होतात, की कळले तरी जातात की ओके हे प्रॉब्लेम आहेत. सो येस, काही प्रॉब्लेम्स कोणाला असतील तर त्यांनी बोलत जा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. सो तुम्ही डॉक्टर आहात, सो तुमच्या लाईफमध्ये असा कुठला एक्सपिरियन्स आहे का जो तुमच्यासाठी खूप मेमोरेबल आहे, ज्याने तुम्हाला एम्पावर केलं किंवा इम्पॅक्टफुल वाटला तुम्हाला? म्हणजे मी जेव्हा BMCमध्ये होते, मुंबईला जॉब करत होते, तेव्हा जिथे जन्म आणि मृत्यूची नोंद केली जाते तिथे काकू आल्या होत्या. आणि सडनली माझ्याकडे तिथून एक पिऊन असा पळत आला की त्यांना चक्कर आली होती आणि त्या पडल्या होत्या. त्यांना स्ट्रोक झाला होता ॲक्च्युली. आणि मग सडनली त्यांना असं डोकं दुखायला लागलं आणि त्या पडून गेल्या होत्या चक्कर येऊन. मग ते आम्हाला ॲम्ब्युलन्स पण वेळेवर भेटली आणि मग त्यांना आम्ही एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि लगेच त्यांची ट्रीटमेंट सुरू झाली. त्याच्यामुळे त्यांचा जीव वाचला बेसिकली. तर नंतर 1-1.5 महिन्यांनी काहीतरी त्या परत आल्या होत्या आणि खास स्पेशली मला भेटायला पण आल्या होत्या की त्या दिवशी तुमच्यामुळे माझा जीव वाचला म्हणून. ते मला खूप इम्पॅक्टफुल म्हणजे असं वाटतं माझ्या लाईफमधला एक्सपिरियन्स. ओके, आता आपल्या व्ह्युअर्सला काहीतरी फायदा व्हायला हवा, त्याच्यासाठी आणखी एक क्वेश्चन आहे की अशी कुठली एक सवय आहे जी स्त्रियांनी त्यांच्या डेली लाईफमध्ये सुरू केली पाहिजे, ज्याने हेल्प होईल सगळ्यांना?
मी हे बघितलं आहे की इंडियन ज्या वुमेन आहेत त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता खूप जास्त प्रमाणात दिसते आपल्याला. तर त्याच्यासाठी एक काळे मनुके वगैरे थोडेसे पाण्यात भिजवून सकाळी खावेत. ॲटलिस्ट 20 मिनिट तरी काहीतरी एक्सरसाइज केली पाहिजे, किंवा तुम्हाला जे पण आवडतं, वॉकिंग करा, डान्सिंग करा, किंवा रीडिंग, पेंटिंग, एनिथिंग, पण स्वतःला टाइम द्या, वेळ द्या. राईट. ओके, आणखी एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर तुम्हाला असं वाटतं का की आजकालच्या स्त्रिया स्वतःचे डिसिजन घेतात स्वतंत्रपणे? तसं बघायला गेलं तर याच्यामध्ये 2 ग्रुप मी करू शकते. मेट्रो सिटीज आणि रुरल एरिया. मेट्रो सिटीजमध्ये बघायला जाशील तर त्यांना तेवढा फ्रीडम दिला जातो आजकाल की ते स्वतःचे डिसिजन स्वतः घेतात. तू रुरल एरियामध्ये जातील तर अजून पण दुसरे लोक त्या मुलीसाठी किंवा त्या स्त्रीसाठी डिसिजन घेतात. मग ज्या स्त्रियांचे डिसिजन्स त्यांच्या पॅरेंटकडनं, पार्टनरकडनं किंवा फॅमिलीकडनं कंट्रोल केले जातात, अशा स्त्रियांना काय सांगशील? त्यांनी पहिल्यांदा एज्युकेट झालं पाहिजे, स्वतः सेल्फ अनालाइज केलं पाहिजे. इनफॅक्ट त्यांना काय प्रॉब्लेम असेल तर तो त्यांनी बोलून दाखवला पाहिजे. इव्हन तुम्हाला कोणता डिसिजन कुणाचा आवडला नाही, तुम्हाला नाही आवडला तर ते तुम्ही बोलून दाखवला पाहिजे, तुमचे इनपुट्स दिले पाहिजेत त्याच्यामध्ये. आणि जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही, जोपर्यंत तुम्ही तुमचे इनपुट्स देणार नाही, तोपर्यंत ते तुमचे डिसिजन घेतच राहणार आहे. प्रत्येकाची पर्सनॅलिटी वेगळी असते. काही जण डिसिजन घेऊ शकतात, काही जणांना हेल्प लागते, पण तुम्ही त्याच्यात स्वतःचा इनपुट दिला पाहिजे, हे एवढंच माझं म्हणणं आहे. तर मग तुम्ही तुमचा इनपुट देत असाल तर तुमच्यासाठी डिसिजन घेणारा कोणी असला तरी चालेल, पण तो तुम्हाला मान्य असला पाहिजे. येस, अँड आय टोटली अग्री विथ दिस. इवन माझे घरचे सुद्धा मी सांगेल स्वतः की देर आर टाइम्स की जेव्हा माझं काही मत काहीतरी वेगळं असेल, त्यांचं मत काहीतरी वेगळं असेल, पण ते कुठलीच डिसिजन असू दे तर ते माझ्यावर लादत नाही. सो आय थिंक एक थिन लाईन आहे की आपण कोणाचं मत ऐकून घेणे, ते समजून घेणे आणि डिसिजन घेणे, किंवा अब्रप्टली डिसिजन घेणे. सो मतं ऐकणं सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. पण आय थिंक डिसिजन घेताना सुद्धा स्वतः जबाबदारी घेऊन ते डिसिजन घेणे आणि मग ते तितकं निभावून नेणे, या दोन्ही गोष्टी मला असं वाटतं की तितक्याच इम्पॉर्टंट आहे. आता सगळे प्रश्न झालेले आहेत आणि एक शेवटचा प्रश्न आहे, आणि तो असा आहे की वुमन्स डेसाठी तुम्ही सगळ्यांना काय मेसेज देताल? स्टे हॅपी, स्टे हेल्दी, आणि महत्त्वाचं म्हणजे ॲक्सेप्ट युअर सेल्फ, टेक आउट सम टाइम फॉर युअर सेल्फ, आणि मजा करा, खुश राहा. अगदी रिअलिस्टिक, रिलॅक्स राहा. ओके, सो तुम्ही तुमच्या हेक्टिक शेड्यूल नंतर तुम्ही मला वेळ दिलात आणि एवढ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत, त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि हॅपी विमेन्स डे. तुला पण हॅपी वुमेन्स डे. येस, वेलकम. जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ कोणाला मदत करू शकतो तर त्यांना शेअर करा. माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.